योग आणि देवाची आराधना केली अय्यूब ने परमेश्वर की आराधना की आणि प्रत्येक परिस्थितीमध्ये आज्ञा पालन करणं हेच देवाची खरी आराधना और आहे. एक परिस्थिति में आज्ञा का पालन करना यही परमेश्वर की सच्ची आराधना है. बलिदान करणं ही एक आराधना आहे. बलिदान करना एक आराधना है. देवासाठी काम करणं ही एक आराधना आहे. परमेश्वर के लिए सेवा करना ये एक आराधना है. आणि प्रत्येक परिस्थितीत आज्ञा पालन करणं ही एक आराधना हर आहे. एक परिस्थिति में आज्ञा का पालन करना ये एक आराधना है. किंवा बायबलच्या दृष्टिकोनातून असलेली ही खरी आराधना आहे. पवित्र शास्त्र की नजर में ये सच्ची आराधना है. योग असं म्हणू शकला असता की मला आता देवाचा गौरव करायची गरज नाही. अय्यूब ऐसे कह सकता कि परमेश्वर की आराधना करने की देवाची महिमा करायची मला गरज नाही. परमेश्वर की महिमा करने की मुझे मी जरूरत नहीं देवाची है. महिमा का करावी? मैं परमेश्वर की महिमा क्यों कारण करूं? देवाने माझ्या जीवनात काही केलेलं क्योंकि नाही. परमेश्वर मेरे जीवन में कुछ नहीं पण किया. योग मात्र म्हणतो की धन्य त्याचं नाव की ज्या देवानं दिला ज्या देवाने लेकिन दिलं. अय्यूब कहते धन्य वो परमेश्वर जिसने दिया और जिसने लिया. आणि तो देवाची आराधना करतोय. अब वो परमेश्वर की आराधना कर रहे हैं. आणि योग पहिल्या अध्यायातच नाही तर शेवटच्या अध्यायापर्यंत देवाची आराधना